मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक महत्त्वपूर्ण असा जी-आर आहे 19 मार्च 2025चा, ज्यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना याची आता अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जी आहे, ती आता जिल्हा पालकमंत्री यांच्यावर सोपवण्यात आलेलं आहे. या योजनेद्वारे शासनाने जाहीर केलेल्या सरकारी, खाजगी रुग्णालयामध्ये, हॉस्पिटलमध्ये 5 लाख रुपयापर्यंतचा जो खर्च आहे, तो शासन स्वतः करते आणि बऱ्याचदा रुग्णालयामध्ये या योजनेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करत नाहीत, असं दिसून आलेलं आहे. आणि अशा वेळेस रुग्ण जेव्हा किंवा रुग्णाचे नातेवाईक आहेत, ते जिल्हा तक्रार समितीकडे तक्रार करत असतात. परंतु त्यांच्या सर्व काही तक्रारी त्याच्या योग्य पद्धतीने सोडवल्या जात नाहीत आणि अशा वेळेस त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी फार महत्त्वपूर्ण असा हा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे, की आता या कमिटीवर देखरेख करण्याची सगळी जबाबदारी आहे ती पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असणार आहे. म्हणजे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली गेलेली आहे आणि ती समिती ही पूर्ण जी काही शासनाची योजना आहे, या पूर्ण शासनाच्या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही आता पालकमंत्र्यांवर सोपवण्यात आलेला आहे. तर आपल्यासाठी हा जी-आर फार महत्त्वाचा आहे. कारण लक्षात घ्या, की पालकमंत्री म्हणजेच जे आहेत ते आपले लोकप्रतिनिधी आहेत आणि अशा वेळेस लोकप्रतिनिधींना आपण कुठे कधी जाऊन भेटू शकतो आणि आपली तक्रार त्यांना सांगू शकणार आहोत. तर बघा, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र पुरस्कृत योजना केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून राज्यात राबवण्यात येत असून यामध्ये 60% केंद्र सरकारचे आणि राज्य शासनाचे 40% अशा पद्धतीने ही योजनेमध्ये सहभाग असतो. तर बघा, 20 मार्च 2025 रोजी शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी साधारणपणे 118,58,53,258 एवढी रुपयांची तरतुदी या योजनेसाठी करण्यात आलेली आहे. आता आपण बघूया, की शासनानं 19 मार्च 2025ला हा जो काही निर्णय घेतलेला आहे, ज्यामार्फत आता जिल्हा कमिटी स्थापन केली जाणार आहे, या योजनेवर देखरेख ठेवण्यासाठी आणि त्याचे जे अध्यक्ष आहेत ते पालकमंत्री असणार आहेत. त्याचे अध्यक्ष कोण आता पालकमंत्री असणार आहेत. तर या कमिटीचे एकंदरीत कार्य कशा पद्धतीने असणार आहे बघा. तर या कमिटीचे अध्यक्ष जे आहेत ते पालकमंत्री असणार आहेत. याशिवाय संसद सदस्य संबंधित जिल्ह्याचे आहेत ते असणार आहेत. जिल्ह्यातील सर्व माननीय विधिमंडळ सदस्य संबंधित जिल्ह्याचे ते सगळे याचे सदस्य असणार आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी सुद्धा सदस्य असणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे सुद्धा सदस्य असणार आहेत. आणि यानंतर आयुक्त महानगरपालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका हे सुद्धा सदस्य असणार आहेत. तर या कमिटीचं जे कार्यकारिणी आहे, हिचं काम कशा पद्धतीने असणार आहे बघा. जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणाऱ्या विस्तारित महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना याच्या योजनेचा त्यांना आढावा घ्यायचा आहे. योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या कामकाजाचा आढावा घ्यायचा आहे. याशिवाय योजनेअंतर्गत लाभार्थ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीचा आढावा घेऊन त्याचे निवारण करायचं आहे आणि योजनेची संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्ह्यातील जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समितीला आवश्यक सूचनांतून मार्गदर्शन करायचं आहे. याशिवाय योजनेच्या जिल्ह्यामध्ये प्रचार आणि प्रसार करायचा आहे आणि समितीची जी बैठक आहे ते दर 3 महिन्यांनी आयोजित करायची आहे. तर एकंदरीत हे सगळं काम आहे ते आता या कमिटीला केलं जाणार आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये हा मी तुम्हाला जी-आर देत आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि पाहू शकता.